आमच्यासारखे शेतकरी फक्त स्वप्न पाहत राहते. याही वर्षी मला एवढे कापूस होईल तर मी घर बांधू. यावर्षी मला एवढा कापूस होईल, मी गाडी घेईन, मी घोडा घेईल, हे घेईल, ते घेईल. नमस्कार मंडळी, मी तुरी मोडायला आलो होतो. सकाळी तुरी मोडल्या थोड्याशा. तसेच दुपारून तिकडे मी पाईपलाईन फिरली, दुसऱ्याने पाणी दिलं म्हणून कसं तरी गहू फिरवला. कारण तर हे यावर्षी शेती बरबाद झाली, कापसाची शेती. त्यामुळे कसं तरी त्या पाण्यावर त्या भरोशा थोडंसं तरी जीवन होईल म्हणलं सुखकर. आणि आता हे तुरी मोडून झाल्या. आणि तर थोडंसं मी चेक केलं आपल्या यूट्यूबमध्ये. एका प्रेक्षकानं कमेंट केली होती. म्हणजे कसं आहे, मी परवा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आमचं कुटुंब विलोस या चॅनलवर. तिथे एका प्रेक्षकाने कमेंट केली. व्हिडिओ कोणता सांगतो बा पहिले तुम्हाला. म्हणजे मी कसं आहे, सतत महिनाभर मी रानडुकरापासून आपली शेतीचं रक्षण केलं, रात्री अपरात्री. भीती नाही बाळगली अजिबात. आणि भयानक कठीण परिस्थिती होती. साप माप भेटले मुले. व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल कदाचित. साप, रानडुकरं किती खतरनाक गोष्ट होती. अशा कठीण काळामध्ये मी कसं दुःख भोगलं ते मला माहीत आहे. कारण तर शेतकऱ्याचं कसं आहे, कठीण काळ असला ते शेतकरी जीवन जगतो. त्याच्यात तशी धमक असते. पण कसं आहे, पोटाचा शेवटी प्रश्न आहे. ते त्याच्या डोळ्यासमोर त्यांचे बायका पोरं दिसत असते, त्याचं पोट दिसत असते. म्हणून आपलं उत्पन्न राहावं बा शिल्लक, आपलं शेती शाबूत राहावी बा. म्हणून तो कितीही कठीण प्रसंग आला तरी नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करतो. रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करतो. तसंच तो एक माझ्या जीवनाचा भाग होता. आपली शेती वाचावी बा, आपली बायका पोरं उपाशी मरू नये अशी माझी इच्छा होती. तसं रानडुकराने माझी शेती पूर्ण बरबाद केलीच आहे. आणि त्याच्या पहिलं पुन्हा पावसाने पुन्हा केली बरबाद शेती. पण ते जाऊ दे म्हणलं. तरी पण मी ते रानडुकरं राखली, रात्रभर राखण केली मी, महिनाभर जास्त केली. आणि शेती कसं तरी वाचवली. जास्त काही फायदा नाही, पण शेती वाचवली. तर त्या व्हिडिओ खाली एका प्रेक्षकाने कमेंट केली होती. शब्द आता मी वापरत नाही, तो शब्द वेगळा आहे. आता मी शब्द स्पेशल वापरतो. म्हणजे आपल्या बुडाला आग असते. गोष्ट त्याचं काही चुकून नाही, हे गोष्ट काही चुकून नाही. त्यांची ही गोष्ट बरोबर आहे. आपल्या बुडाला आग असते म्हणून आपण रात्री अपरात्री असं जीवावर उदार होतो. आणि असं संकट सहन करण्याची आपल्या शरीरामध्ये धमक असते शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. तसं मी लहानपणापासून कोणत्याही संकटाला भेट नाही, अजिबात भेट नाही. पण कसं आहे, हे संकट कसं आहे, आता खतरनाक असतं हे संकट. रानडुकरं कसं आहे, 25 रानडुकरं समोर असताना राखण करणं लय कठीण काम असते. पण उपाय नव्हता मला त्यावेळी. आता मी राखण केलेली नसती तर मग हे माझी पराठी दिसली नसती. अर्धी पराठी तिकडे मोडलीच आपली. रानडुकरं पान नष्ट केली, जमीन दोस्त केली. या सर्व विदारक प्रसंगाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच. आता हे तरी पराठी मी वाचवली कस तरी रात्रभर राखण करून. आता कसं आहे, मी त्या भावाला उत्तर देतो. त्या भावाचं काही चुकून नाही, त्या भावाचं बरोबरच आहे. पण सविस्तर तुम्हाला कळावं बा या उद्देशाने मी हा व्हिडिओ काढतो. तर कसं आहे, आपला हा शेतकरी, प्रत्येक शेतकरी फक्त आशेवर जीवन जगणारा प्राणी आहे. आपण याही वर्षी नागवलं जाऊ असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. तरी पण तो नेटाने कष्ट करतो, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला वाटत असते का आपण आत्ता त्रास भोगला तर आपली बायका पोरं उपाशी मरणार नाही, आपण ताटमानीने जीवन जगू समाजामध्ये असं वाटत असते. तसेच त्याच्यासमोर नानाविध प्रश्न असते त्याच्या जीवनातले. तो शेतकरी म्हणलं तर प्रत्येक शेतकरी, मी असो कोणी असो, भले तो वरून श्रीमंत वाटत असला तरी तो शेतकरी श्रीमंत नसतो. गरीबाचा सोडा आमच्यासारख्या आमच्यासारखे शेतकरी फक्त स्वप्न पाहत राहते. याही वर्षी मला एवढे कापूस होईल तर मी घर बांधू. यावर्षी मला एवढा कापूस होईल, मी गाडी घेईन, मी घोडा घेईल, हे घेईल, ते घेईल असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते. मला सुद्धा वाटते. पण दरवर्षी आशेवर जीवन जगतो, स्वप्न पाहतो, स्वप्न फोल ठरते. एकही स्वप्न आमचं पूर्ण होत नाही. अशी कंडिशन आम्हा शेतकऱ्याला जाते भावांनो. आता फक्त आशेवर जीवन जगणं आहे खराब गोष्ट आहे. आता एवढा हे कापूस यावर्षी कापसाला निकाल लागला. अळ्याने खाल्लं, रानडुकराने खाल्लं, पावसाने खाल्लं, म्हणजे निसर्गाने खाल्लं. खर्च लागला भयानक. दरवर्षीपेक्षा दुप्पट खर्च आला. आणि उत्पन्न जेवढा लावला खर्च तेवढा खर्च निघणे मुश्किल आहे. अशी कंडिशन यावर्षी आम्हाला कास्तकाराची आहे. कास्तकारांना जीवन कसं जगायचं,
गरीब कास्तकारानं. श्रीमंत कसते जगू शकते, त्यांच्याकडे जास्त शेती असते, काही ना काही थोडं बहुत म्हणलं तरी त्याच्याकडे साधारण बराच पैसा येते, त्यामुळे ते वर्षभर जीवन काढू शकते. पण आमच्यासारखे शेतकरी वर्षभर जीवन कसं काढायचं हा एक प्रश्न आहे. आत्तापासून आत्ता अजून मी कापूस नाही विकला, कारण तर भाव वाढन बा या आशेनं आम्ही कापूस भरवून ठेवला. हां, पण वाटत नाही भाव वाढन बा. आणि जो भाव वाढला असला आता का सुरुवातीला 7-7.5 हजार भाव होता, आणि आता फक्त सध्या 8-8.25 हजारापर्यंत कुठं आहे म्हणते. 8.5 हजार माहीत नाही मला, तेवढं असते म्हणते. पण तरी पण ते 800-100पर्यंत भाव भेटते म्हणते. आता आम्हाला कसं यावर्षी आम्हाला ते अशा काही घटना घडल्या आहे का ते चुकीचा फॉर्म भरत भरणेवाल्याने, त्यामुळे आम्हाला काही ते टोकनही भेटलं नाही आम्हाला. त्यामुळे आम्हाला कापूस जास्ती करून का म्हणते खाजगी लोकांना विकायला लागते, खाजगी व्यापाऱ्याला आम्हाला कापूस विकायला लागते. आम्हाला काही जास्त भाव भेटण्याची शक्यता दिसत नाही त्या विकण्यातून आम्हाला, कारण तर आम्ही विकूच शकत नाही सरकारला कापूस. आमच्या जीवाला का वाटत असं लागलेला खर्च निघत नाही यावर्षी, एवढी खराब कंडिशन आहे. हां, जगणं आहे आमचं जीवन. म्हणून आता मी आहे ना, आता हे आता आपली तुरी मोडून टाकतो पटकन. जगनं मला यमन आहे, तुरी मोडाली यमन आहे. आता कसं आहे, वेगवेगळ्या ताणतणा जीवनामध्ये भोगल्यामुळे मग हे युरिक ॲसिड वाढलं माझ्या सांध्यामध्ये. हां, भयानक ॲसिडिटी रात्रभर, छातीमध्ये दम नाही घेणं आहे एवढं भयानक ॲसिडिटी. नड्ड्यापर्यंत ये, आत्ता गळ्यामध्ये माझ्या फोडं येऊ नये आत्ता. आणि हे मग आहे घोटासुद्धा दुखत आहे, टोंगरासुद्धा दुखत आहे. अशी खराब कंडिशन येऊ नये आत्ता माझ्या जीवनामध्ये. हां, पण आता पैशाची एवढी चणचण येऊ नये, कसं जगावं, कसं खामान घ्यावं, कसं का खावं, अशी खराब गोष्ट येऊ नये आत्ता. आत्ता अनाज सर्व नाही आपल्या घराचं. अनाज घ्यायचं कसं, वर्षभर जगाचं कसं, भाजीपाला घ्यायचा कसा, कसंही आपण हे थोडंसं लावलं आपल्या पाणी भेटल्यामुळे, तेवढ्यानं ते जमलं आपलं. भलेही गहू पेरला, गहू तरी किती होणार आहे का, जास्त जागेत गहू नाही. 20 पायला गहू पडले, 20 किलो गहू पडले फक्त. का ते 2-4 पोते होते का काका, ते उशिरा पेरले त्यामुळे 2-4 पोते होते का काका माहीत नाही. आणि ते बायाचे जाऊन, कापणीचे जाऊन, त्या पाण्याचे जाऊन, असं तसं का 1-1.5 पोते येते का 2-3 पोते येते माहीत नाही मला. ते कसं तरी जीवनाला आधार होऊन जाते कसं तरी. कशी आपल्या पोटापाणी म्हणजे आपल्या पोळ्याची सोय, आपल्या खायच्या पोळ्या, त्याची सोय थोडी झाली. पण पोळ्या निवड आपण कोरड्या थोड्या खाऊ शकतो, त्याला काही लागते, त्याला मसाला हे ते लागते, त्याला तिखट मीठ लागतेच त्याला. कमीत कमी तिखट मीठ असलं ते झालं आपलं शेतकऱ्याला काम. जास्त काही अपेक्षा नाही आपल्याला. आपलं का आपण स्वप्न पाहत असतो फक्त. स्वप्न हे आपल्या कामात फक्त पाहण्यातच जाते फक्त आपलं नेहमी. आणि दारिद्र्य हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे, ते आपण काही श्रीमंत होऊ शकत नाही. पण कमीत कमी तेल तिखट मीठ तर पाहिजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या. नाही जास्त नाही आपल्याला धड अंगाचा कपडा भेटला चालते, फाटका कपडा असला चालते आपल्याला, पण कमीत कमी पोट तरी जगलं पाहिजे वर्षभर, तेव्हा आपल्याला ताकद जाईल. ताकद असली तर आपण कसं जीवनामध्ये कोणतीही मोलमजुरी किंवा कोणतेही कामधामं करू शकतो, कसंही पुढे जाऊ शकतो. तुरी काय म्हणावं तशा लागून नाही, तर तुरी किती होते का माहीत नाही. गेल्या वर्षी का तुरी झाल्याच नाही, लोकांकडून तुरी विकत घ्यायला लागल्या खासाठी, वर्षभर खासाठी. आता यावर्षी भाजीपाल्याची लय आता कंडिशन येणार. स्वयंपाक झाला आपला, जेवायला बसलो तर अन्न आपण कोरडं काय खाऊ शकत नाही. हां, तशी कोरडं खाण्याची पाळी लय वेळ आली आपल्यावर. आणि यावर्षी सुद्धा तेच कंडिशन आहे, कोरडं अन्न खाण्याची कंडिशन आहे यावर्षी. लहानपणापासून आम्ही खात आलोच, काही मोठी गोष्ट नाही. पण नंतर दिवस चांगले यायला लागले, चांगलं चुंगलं खायला लागलो, त्याच्यामध्ये आता यावर्षी अशी कंडिशन आहे कोरडं अन्न खायची. बरोबर वाटेल का आपल्याला, कोरडं अन्न खाणं होईन का आपल्याच्यानं, हा एक मोठा प्रश्न आहे जीवाला पडला. त्यातही कृषी केंद्रवाल्याची उधारी मागून जे आपण खर्च केला, बोंड लागाव बा 4 अशा आशेनं तो खर्च केला. 5-6 हजार कृषी केंद्रवाल्याची उधारी होणे. घरी तेल नाही, तिखट नाही, 3 महिन्याचं वीज बिल भरलंच नाही. हां, याचं देणं त्याचं देणं असे तसे लय देणं आहे. कोणाचं का द्यायचं. तसेच बहिणीचं ऑपरेशन येऊ नये, डोळ्याचं ऑपरेशन. आता गरीब बाई आहे, तिचे ऑपरेशन नाही केलं ते आंध्रे होईल का नाही. हां, आता आपण तर आंध्र हाऊस, तिला आपण आंध्र गावून करायचं, तिचंसुद्धा ऑपरेशन महत्त्वाचं आहे. आता कसं तरी करायला लागेल, तोंडाला खिरा मारायला लागेल. का करते आता, उपाय नाही. आलिया भोगाशी असावी साधं, उपाय नाही राहिला. आता अनेक प्रश्न येऊ नये, अनेक पेच जीवाच्या समोर येऊ नये.
कोणता पेच सोडवायचा हा एक फार मोठा यक्ष प्रश्न समोर येऊन आहे. का सांगू, अनेक गोष्टी आहेत. कोणाचे लग्न येऊ राहते, भांड का घ्यायचं, कुठला पैसा आणायचा, हा कोणती बिमारी, आता आपली नेहमी कानाची बिमारी असते आपली, हा झाली बिमारी कोणती कानाची, हा आत्ता कान वाईट आहे, औषध कुठून आणायचं, कोणती बिमारी झाली, कोणता ताप माप आला, बाकीचे जाऊ द्या मोठी बिमारी, कोणता ताप माप आला तर औषधी कुठून घ्यायची, हा एक फार मोठा प्रश्न आहे आमच्या जीवाले यावर्षी. जीवाला निसता घोळा यावर्षी. जाऊ द्या आता, आली या भोगाशी असावी साधं, जीवन भोगून घ्यायचं, कसं तरी काढून घ्यायचं. तो आता यावर्षी शेती जगणं तर सोडून दे तुम्ही, वर्षभर जगाचं कसं आहे तर प्रश्न आहेच, पण यावर्षी पावसाळ्यामध्ये शेती लावायची कशी, कोणाकडून पैसा काढायचा, कोण देते गरीब शेतकऱ्याला पैसा. खराब कंडिशन आहे यावर्षी आम्हा शेतकऱ्याची. हां मी निवड माझीच मदत नाही, अनेक शेतकरी कंडिशन खराब आहे, माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्याची कंडिशन खराब आहे. श्रीमंत शेतकरी त्याची खराब आहे कंडिशन, ते मेल्यासारखे होऊन आहे. मग आमची काय कथा त्याच्यासमोर, उधार काळाचं एकूण तिकून ते आम्हासारखा गरीबाला काही नातेवाईक देत नाही. पण सुमित्रेचा भाव कसं तरी आपल्याला कशी लागली, मदत लागली आपल्याला, 4-2 पैशाची असो किती काही असो, 10, 15, 20, 25 हजाराची मदत लागली देत येतो आपल्याला. कसं आहे त्याचं नाव फक्त अशा टाईमला आलं, बाकी कोण्याच नातेवाईकाचं नाव मी घेत नाही, कारण तर कोणीच मला साथ देत नाही. सुमित्रेचा भाऊ मदत करते आपल्याला, कसते आपलं जीवन सफल होऊन जाते. ज्यावेळी कसते आपण त्याच्याच पैशाच्या भविष्यात आता कसते आपण शेती वाहू, आता त्याला म्हणलं नाही पण तो देऊ शकते अशी आम्हाला आशा आहे. हां पाहू आता का होते पुढं. आता कसं तरी वर्षभर जीवन काढायला, जीवन काढणं म्हणजे एक सेकंद वर्षासारखं वाटते, असं कठीण जीवन असणार आहे यावर्षी. हिवाळा आता चाललाच, आता उन्हाळा येणार आहे, उन्हाळा कठीण असणार आहे आमचा, पावसाळा तर त्याच्यापेक्षा कठीण असणार आहे. जीवन जगाचं कसं, खायचं कसं, जीवन जगाचं कसं, फार मोठा प्रश्न असणार आहे. पण काढायला लागते आता जीवन. का करते आता, लहानपणापासून आम्हाला सवय दुःख भोगून घ्यायची. धमक आहे, पिको न पिको आणि आशेवर जीवन जगतो. तर धमक हे प्रत्येक शेतकऱ्यामध्येच राहते फक्त भावांना. तुम्हाला काय वाटते सांगा, आणि यावर्षी आम्ही जगाचं कसं करायचं सांगा तुम्ही. या व्हिडिओला जास्तीत लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटलं तर, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा. तुमची एक लाईक आणि तुमची कमेंट म्हणजे खूप महत्त्वाची असते आमचा व्हिडिओ पुढे जाण्यासाठी. आणि वाटल्यास आमचे गावाकडचे विलोक, आमच्या जीवनातले विलोक तुम्हाला पाहायचे असेल, तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओची सूचना भेटत जाईल. चला भेटूया अशाच आमच्या जीवनातल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.